महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दौंड तालुक्यातील बोरमलनाथ किडगाव येथे दिनांक 23 आणि 24 मे 2026 रोजी राज्यस्तरीय 5वे भीमथडी मराठी साहित्य संमेलन उत्साहामध्ये संपन्न झाले। या संमेलनाचा अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प.मु. शिंदे यांनी भूषवले, तर उद्घाटक म्हणून आमदार राहुल कुल उपस्थित होते। यावेळी बोलताना प.मु. शिंदे म्हणाले की राज्यस्तरीय भीमथडी मराठी साहित्य संमेलनामुळे महाराष्ट्रातील अनेक साहित्य कवी आणि नवोदित लेखकांच्या शब्दांना उजाळा मिळत आहे। आयोजक मंडळ साहित्य क्षेत्रासाठी अत्यंत चांगले कार्य करत असून भविष्यात दशरथ यादव, संजय सोनवणे, दीपक पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून कवी आणि लेखकांसाठी मोठे व्यासपीठ निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। राजकारणातील परस्पर वाद बाजूला ठेवून दौंड तालुक्यातील कार्यकर्त्यांनी चांगल्या कामासाठी एकत्र येणं गरजेचं आहे असं ते म्हणाले। आमदार राहुल कुल यांनी आपल्या भाषणात भविष्यात भीमथडी मराठी साहित्य संमेलनाला मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येईल। महाराष्ट्रातून येणाऱ्या लेखक आणि कवींना कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही असं आश्वासन दिलं। 2 दिवसीय संमेलनात उद्घाटन सोहळा, कथाकथन, परिसंवाद, कवी संमेलन, प्रकट मुलाखत तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। न्यू अंबिका कला केंद्र यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला अशी माहिती भीमथडी साहित्य प्रतिष्ठानचे सचिव दीपक पवार यांनी दिली आहे। संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान आयोजित 5वे राज्यस्तरीय जे काही साहित्य संमेलन होत आहे त्याचा शुभारंभ होतोय। संयोजकांनी अतिशय योग्य जागेची निवड केली आणि बोरमलनाथाच्या अतिशय पवित्र जागेमध्ये आजचा कार्यक्रम संपन्न होतोय आणि त्यामुळे निश्चितपणे एका पवित्र वातावरणामध्ये हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न होईल अशा प्रकारची प्रथमतः मी सदिच्छा व्यक्त करतो। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी संजय सोनवणे, दौंड। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।